शेवग्याची अशी झणझणीत रेसिपी की जी पाहताच की बघताच भूक लागणारी. म्हणून मग बनवायचा आहे झणझणीत असा मसाला शेवगा बटाटा, गावाकडची स्टाईल आणि एकदम अशी काळ्या मसाल्यातली, एकदम साधी सोपी शेवगा बटाट्याची भन्नाट अशी सुकी पण थोडीशी अशी रस्से टाईप भाजी, नाही का. आता ती कशी बनवायची ते आपण पाहूया. आता ह्या भाजीसाठी सुरुवातीला आपण वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, लसूण, अद्रक आणि खोबरं हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये तेल घेऊन आहे ना, तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे कांदा थोडासा, खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण नाही, पण एखादा कांदा एवढा पुष्कळ होईल. आणि एकदम नावाला टमाटर, जर टमाटर नसेल आणि नाही टाकला तरी चालणार आहे, पण टमाटरशिवाय मला जेवण जात नाही म्हणून मी अगदी थोडासाच नावाला असा टमाटर टाकला आहे. आता याच्यामध्ये आपण ते वाटण टाकून घेऊया जे आपण सुरुवातीलाच बनवून ठेवलेलं होतं. याच्यात काय टाकलं आहे आपण, अद्रक, लसूण आणि खोबरं. हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कच्चापणा असा काही राहत नाही, तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतो. त्याच्यामुळे त्याचा काही वास येईल किंवा चवीला वेगळी लागणारी भाजी असं काही नाही आहे. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे, काळा मसाला टाकायचा आहे, धनिया पावडर टाकायची आहे, काश्मीरी लाल मसाला, थोडासा साधा लाल मसाला आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे चिकन मसाला किंवा मटन मसाला, जो कोणता मसाला आपल्याकडे घरी असेल तो मसाला आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही आहे. आता इथे तेल सुटायला लागलं आहे आणि मग मी काय करून घेतलं आहे, याच्यामध्ये टाकलं आहे मी शिजवून घेतलेला शेवगा मी शिजवून घेतलेला होता आणि बटाटे मी उकडवून घेतलेले होते. म्हणजे दोघंही जे जिन्नस आहेत ना, शेवगा आणि बटाटा हे उकडवून घेतलेले होते मी. कारण आपल्याला ह्या भाजीमध्ये कच्चे काहीही टाकायचे नाही आहे. आपल्याला ही एकदम सुकी करायची आहे आणि लगेच झटकेपट होईल अशी ही रेसिपी आहे, नाही का, जर बटाटा आणि शेवगा जर आपण शिजवून ठेवला. आणि या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, मीठ टाकून हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मीठ आणि पाणी व्यवस्थित टाकून झाल्यानंतर याला अशी उकळी येऊ द्यायची. जवळजवळ 5 मिनटं हा मसाला शिजू द्यायचा आहे. मसाला हा एकदम असं तेल सुटायला लागलं ना की आपण याच्यामध्ये काय टाकायचं आहे, शिजवून घेतलेल्या शेंगा, बटाटे. आता सुरुवातीला मी याच्यामध्ये टाकून घेतले आहेत बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स केले. आता याच्यामध्ये टाकले आहेत मी उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा. अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि हा मसाला व्यवस्थित सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे ना, याच्यासाठी काय करायचं, थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे की बाबा हा मसाला सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागणार आहे आणि त्याची चव पण छान येणार आहे या प्रकाराने. आणि मग ह्या भाज्यांना खूप अशी शिजवायची गरज नाही आहे, कारण आपण शेवगा आणि बटाटा दोघंही शिजवून घेतलेले. तर काय करायचं आहे, फक्त 5 मिनटं याला आपण असं झाकण ठेवून आहे ना वाफ काढून घ्यायची आहे. खूप अशी शिजवायची नाही आहे, एकदम स्लो गॅसवर आपण ते झाकण ठेवणार आहे. त्याच्यानंतर झाकण काढून घेतल्यानंतर ही भाजी अशी मस्त तयार झालेली आहे आणि मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला. ही भाजी ना डाळ भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, पोळीबरोबर खूप छान लागणार आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. अशा ह्या मसाल्यामध्ये आपण रस्सेदार नेहमी भाज्या खात असतो, म्हणजे बटाट्याची, शेवग्याची. तर अशी एकदा सुकी भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.